मैदानावर इतके सारे मोर्चे आलेले आहेत की त्या मोर्चाची तुलना आपण केली तर लोकांना न्याय मिळत नाही आणि म्हणून या उन्हातानात आझाद मैदानावरील लोक बसलेली आहेत. सरकारला त्याची काळजी नाही. आज आपण पाहिलं असेल की ज्या पतसंस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या आहेत त्या पतसंस्था जवळपास अवसानात निघाल्या आहेत. लोकांच्या घामाचे पैसे कोट्यावधी रुपये या पतसंस्था डुबायला निघालेल्या आहेत. त्याची काळजी सरकारला नाही. असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये असताना राज्यात ज्या पद्धतीने सरकारने आज विधानसभेला धारेवर पकडून सरकारच विधानसभा बंद पाडत असेल तर हा साठी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनाम्याच्या बद्दलची माहिती माध्यमाला सरळ दिली, अधिवेशन चाललेलं आहे, अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यावी, ती माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्री किती लपवत आहेत याचाही प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल. कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिलेलं होतं ते सगळं धांदात खोटं होतं. सभागृहाची दिशाभूल आपण केलेली होती हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. आणि काल जे संतोष देशमुखावर ज्या पद्धतीनं त्याला ज्या क्रूरतेने मारलं गेलं होतं, ज्या पद्धतीनं त्यांच्या त्या मृतक संतोष देशमुख लघवी केली गेली होती, मारलं जात होतं आणि अशी निर्गुण हत्या केल्यानंतर काय गृह खात्याकडे ही माहिती नव्हती? माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती. गृह खात्याने ही माहिती का लपवली? याचाच अर्थ गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं. तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल, त्यांची टीम असेल, तसं या सरकारला सुद्धा सहआरोपी करावी लागणार. आणि सहआरोपी हे सरकार त्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही उद्या सभागृहात मांडू. या पद्धतीचं जे वाह्यातपणा आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मलिन करण्याचं पाप जे सरकार करते आहे, या सरकारला आता जनतेला आणि आम्हा लोकांना, विरोधकांना हिशोब द्यावं लागणार. ही भूमिका आमची राहणार आहे. जरांगे पाटील म्हटले की त्यांना किती शिक्षा झाली, काय शिक्षा झाली, मारायला सोडणार नाही, जशात तशी शिक्षा. बघा, ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारच या सगळ्या माहिती हे आता याच्यातून सिद्ध. लोकांना आता कायदा हातात घ्यावं लागते आहे. जरांगे पाटील ज्या पद्धतीने बोललेले आहेत, सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर लोकांनी आपल्या मनात बाळगणं काही नाविन्य होऊ शकत नाही. पण जरांगे पाटील असतील किंवा सरकार असेल, या दोघांनी या पद्धतीचा कायदा हातात घेऊ नये एवढीच आमची भूमिका राहणार आहे. आणि सरकार याला दोषी आहे. सरकारने हे प्रकरण कसं हाताळायचं हे सरकारची जबाबदारी. साहेब, भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्ष नेतेपदी ठरतंय, कसं पाहतं याकडे? भास्कर जाधव चांगली जबाबदारी या ठिकाणी पार पडतील असं वाटतंय का? आपल्याला आलं का नाव? चर्चा सुरू झाली ठाकरेंकडून, जवळपास निश्चित झालं. आपल्याला नाव आलं असेल, जेव्हा नाव आलं आणि मग जेव्हा होईल. उद्धव ठाकरे यांनी अध्यक्षांची भेट देखील घेतली, त्यामुळे देखील चर्चा विचार झाली. आलं तर आपण त्याच्यावर बोलू ना. आता त्यांच्या पक्षाकडून नाव कोणाचं येतं हे मला माहिती नाहीये. जेव्हा माहिती आली तर माहितीवर आपण बोलू. काँग्रेसचा दावा नाही का विरोधी पक्ष? आम्ही कालच सांगितलं, आमचं विधानसभेमध्ये शिवसेनेचं संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेता त्यांचाच होणार. त्यामुळे आम्ही कालच बोललो. विधान परिषदेमध्ये तुमची संख्या आम्ही तिथं विरोधी पक्ष नेता आमचा बनेल. विधान परिषदेमध्ये दावा करणे त्या ठिकाणी आमचाच बनेल. हिंदी में बताइए कि आज जिस प्रकार से धनंजय मुंडे का इस्तीफा घोषित किया गया, मुख्यमंत्री मीडिया से बात करते हैं, धनंजय मुंडे का इस्तीफा घोषित करते हैं, क्या कांग्रेस पार्टी इसको किस नज़रिए से देखती है? देखो, मुख्यमंत्री जी जो रात में अपने ताफे के साथ न जाते हुए एक प्राइवेट गाड़ी से जाकर अजीत पवार के घर में जाके बात कर वो रिज़ाइन लेते हैं, ऐसा कुछ न्यूज़ ने देखी है. ये भी प्रोटोकॉल का भी इशू या इसमें आया है. एक इशू वो है, जिस तरह से धनंजय मुंडे का रिज़ाइन आया है, आने के बाद वो उन्हें स्वीकृत कर माननीय राज्यपाल महोदय की तरफ भेजा है.
ऐसा उन्होंने एक्चुअली वो हाउस नहीं बताया है। तो इस तरह से विधानसभा की गरिमा को ठेस पहुंचाने का अधिकार उनको नहीं है। उसके लिए कल उनके ऊपर हक्कभंग लाने का एक निर्णय हम लोगों ने लिया है और सरकार 90 दिन के बाद, क्योंकि ये घटना होने के बाद अभी ये 90 दिन पूरे हुए हैं, तो 90 दिन सरकार को ये चुप क्यों सरकार रही? धनंजय मुंडे उसमें इन्वॉल्व है। अगर सरकार को पता था तो पहले क्यों रिजाइन नहीं लिया? ये सब सवाल उसमें अब आएंगे और सरकार को उसका जवाब देना पड़ेगा। नाना बाबू, कभी सावरकर, कभी बाबर, कभी औरंगजेब का नाम उछाल करके जो है विवाद होता है। अभी ताज़ा विवाद औरंगजेब को लेकर के अबू आजमी का बयान आया है। कांग्रेस पार्टी इस बात से कितना इत्तेफाक रखती है? हमने कभी कहा नहीं कि जिसने गलत किया है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो कोल्हाटकर नाम के व्यक्ति ने जिस तरह से अपशब्द किया है उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं सरकार कर रही है? उसका भी तो जवाब सरकार को देना है। औरंगजेब का हमने कभी बाजू ली नहीं, तो उसमें सवाल ही हमारा खड़ा नहीं होता। लेकिन छत्रपति के फेवर में ये लोग जिस तरह से बात करते हैं और महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने से आधे से ज़्यादा, आधा डजन से ज़्यादा मंत्रिमंडल में सहभागी है, इनके ऊपर क्यों कार्रवाई नहीं करते हैं? वो भी सवाल हम लोग पूछेंगे। सर, आज 15 मिनट के लिए विधानसभा भी रोक दी गई थी, काफ़ी हंगामा हुआ है औरंगजेब के इस मुद्दे को लेकर, जिस तरह से अबू आजमी ने सरकार ने खुद इस तरह का हंगामा खड़ा किया। सरकार को अधिकार है, जो भी कोई अगर महापुरुषों को अपमान करते हैं या किसी हमारे महापुरुषों को अपमानित करने वाला व्यक्ति उसका कोई समर्थन करता है, तो ऐसे लोगों के ऊपर सरकार को कार्रवाई करने का अधिकार है। सरकार के ही लोगों को विधानसभा में हंगामा खड़ा करने का कोई अधिकार नहीं था। तो ये जो इनके विधायक जो विधानसभा में हंगामा खड़ा कर रहे थे, तो सरकार पे इनके विधानसभा के सदस्यों का विश्वास है कि नहीं, ये भी बात उसमें स्पष्ट होती है। लेकिन ये सीने का पैसा जो होता है उससे ये विधानसभा चलती है, खर्चा उसमें होता है। आखिरी लोगों के प्रश्न यहाँ से छूटना चाहिए। इस तरह का हंगामा खड़ा करने का काम सरकार खुद हंगामा खड़ा कर जिस तरह से विधानसभा का कामकाज बंद कर, जवाब सरकार को कल देना ही पड़ेगा। सर, तुम्ही हक्कभंग एकदम मराठीमध्ये हाईकोर्ट सांगा। ने संभल मस्जिद को कहा है कि विवादित ढांचा है, इस पर क्या कहेंगे? उसको लेकर काफी दिनों से विवाद संभल में। सर, तुम्ही हक्कभंग आणणार आहे, काय नेमकं हे प्रकरण आहे, काय सांगा? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बद्दलचं वक्तव्य जे माध्यमाला येऊन मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं, विधानसभेचं सभागृह आता चाललेलं आहे, त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती। ती माहिती तुम्हाला दिली, त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतोय आणि मोदया त्यांच्यावर हक्कभंग आणला। धनंजय मुंडे का हमने ले लिया है और हमने राज्यपाल महोदय की तरफ भेज दिया है। ये जो मीडिया को आके उनने जिस तरह से बात कही, वो उन्हें विधानसभा चलते समय विधानसभा में ये घोषणा करना चाहिए था और इसलिए विधानसभा का अपमान करने का काम जो मुख्यमंत्री ने किया है, इसलिए उनके ऊपर हक्कभंग लाने का काम कल विरोधी पक्ष नेता तरफ से किया जाएगा।